नमस्कार. रणधुमाळी महानगरपालिकेची जोरदार चालू आहे. उमेदवारीसाठी रस्सीखेच मोठ्या प्रमाणात चालू आहे. अनेक पक्ष चे उमेदवार पळवापळवी सुद्धा चालू आहे आणि अनेक पक्षचे उमेदवार सुद्धा अ, एक द्विधा मनस्थितीत आहेत कुठल्या पक्षाकडून उमेदवारी घ्यायची. कारण की मागणी तर सर्व पक्षाकडून ए-बी फॉर्मची करत आहेत. म्हणजे वेगळंच राजकीय समीकरणं आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला भेटत आहेत. तर शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही की कुठल्या पक्षाकडून हा उमेदवार उभारतोय. कारण की मागच अजित पवार यांनी सांगितलं की अनेक पक्षाकडे मागणी करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्या पक्षातून तो उमेदवार उभारतो हे सुद्धा महत्त्वाचं झालं. महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ग्रामीण पत्रकारितेला एक प्रोत्साहन द्या. मित्रांनो, मतदारांनो, आपण मागील भागामध्ये सुद्धा पाहिलं होतं की ठाकरे यांची युती झाल्यानंतर काय परिणाम मुंबई महानगरपालिकेवर होईल. त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरचं महानगरपालिकेमधलं राजकीय विश्लेषण पाहिलं होतं आणि नाशिकमधलं एक राजकीय विश्लेषण आपण पाहिलं. आणि आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर आपण मुंबईकडे पुन्हा एकदा आगेकूच करू आणि मुंबईची काय सध्याचे वातावरण हे पाहूया. साधारणतः सध्याच्या घडामोडीमध्ये शेवटचे 2 दिवस आहेत. रात्रभर मॅरेथॉन बैठका चालू आहेत आणि कुठला वार्ड कुणासाठी वाटून घ्यायचा आहे, कुठल्या वार्डातून कुणाला उमेदवारी द्यायची आणि कोणत्या पक्षाला द्यायची, ही जी खरी कसोटी आता मातबर नेत्याची आहे आणि पक्षश्रेष्ठीची आहे. मनसे आणि शिवसेनेने आपल्या आपल्या पहिल्या याद्या आणि ए-बी फॉर्मसुद्धा द्यायला चालू केलेले आहेत. अनेक मातबर नेत्यांना उमेदवारीसाठी घेण्यासाठी दमछाक होत आहे. त्याच्यामध्ये किशोर पेडणेकर असेल, परंतु जसं म्हणतात की पवारांची गुगली शेवटपर्यंत कळत नाही, तशी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा पवारांची गुगली कळाली नाही आणि तिथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची भूमिका जाहीर केलेली आहे आणि त्या पद्धतीने ते कशा पद्धतीने उमेदवार देतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण मागे सांगितलं होतं की काँग्रेसची डळमळीत भूमिका, तिथेही 2 गट आहेत. आपण मागच्याही भागात सांगितलं होतं ज्या की तिथल्या खासदार आणि असणाऱ्या खासदार आणि गायकवाड यांची भूमिका वेगळी आहे आणि भाई जगताप आणि हर्षवर्धन सपकाळ जे की प्रदेशाध्यक्ष आहे त्यांची भूमिका. त्यांनी वंचित बरोबर युती करून तिथल्या जागा वाटून घेण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं फलस्वरूप कशा पद्धतीने उमेदवार देतात याच्यावर सुद्धा तिथलं गणित अवलंबून आहे. जर पाहिलं तर भाजपने सुद्धा आपल्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि त्या पहिल्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात अमराठी उमेदवार सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणजे की मीही मागं सांगितलं होतं मराठी आणि अमराठी असा वाद पेटणार आणि हिंदू कार्ड पुन्हा एकदा तिथं कामाला येणार. अशा पद्धतीने या उमेदवाराची सध्याला चालू आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बातम्यासुद्धा पाहिल्या असेल की काही अंतर्गत कलह झाले, काही उमेदवारी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांचीसुद्धा खडाजंगी झाली ही पाहिली. किशोरी पेडणेकर मातोश्री ते घर अशा 2-3 वाऱ्या झाल्या. अनेक मातबर नेत्यांना या पक्षश्रेष्ठीत घेण्यासाठी. महत्त्वाचं म्हणजे की जे की संघटनेमध्ये काम करणाऱ्या आणि आमदारांचे पुत्र असणाऱ्या अशा नेत्यांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे आणि ते सुद्धा विजयाचं गणित कशा पद्धतीनं मांडतात आणि आपल्या पुढली पिढी राजकारणामध्ये कशा प्रकारे समाविष्ट होते हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अशाच पद्धतीनं आजच्या जर घडीला जर पाहिलं तर मुंबईमधले निकाल हे जसं जसं उमेदवारी देताल तसे स्पष्ट होतील आणि त्यानंतर प्रचार यंत्रणेमध्ये कशा प्रकारे यंत्रणा वापरतात याच्यावर सुद्धा सर्व काही अवलंबून आहे. परंतु इथे जर पाहिलं तर काँग्रेसची भूमिका थोडीशी डळमळीत, राष्ट्रवादी डळमळीत आहे. राष्ट्रवादी दोन्ही बाजूने चर्चा करत होते. एक तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चर्चा करत होते आणि तिकडं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने चर्चा केल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. पुन्हा भाजपने शिंदे गटांना किती उमेदवारी देतात हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज जरी शिंदे गटाबरोबर युती करतोय, एवढ्या जागा देणार आहेत असं जाहीर केलं तरी ऐन टायमाला नगरपालिकेला जसं केलं
ऐन टायमाला ए बी फॉर्म जर पक्षाच्या उमेदवाराला दिले आणि सगळेच उमेदवार उभा केले तर ऐन टायमाला एकनाथ शिंदे यांना फार पळापळी करावं लागेल आणि ऐन टायमाला उमेदवार कशा पद्धतीने त्याला बंडखोरी रोखता येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण की अनेक निष्ठावंत मी म्हणतोय भाजप आणि शिंदे गटातले जे निष्ठावंत आहेत त्यांना उमेदवारी न भेटल्यामुळे सुद्धा अनेक जण नाराज आहेत. ते कुठल्या पक्षात प्रवेश करतात आणि कशा पद्धतीने उमेदवारी खेचून आणतात हे सुद्धा महत्त्वाची बाब ठरणार आहे आणि त्याचा राजकीय परिणामसुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे शिंदे सेनेची कशा प्रकारे व्यूहरचना आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आपण मुंबईत पाहिलं असेल, ठाण्यामध्ये सुद्धा तीच भूमिका आहे, नवी मुंबईमध्ये तीच भूमिका आहे, संभाजीनगरमध्ये सुद्धा तीच भूमिका आहे, नाशिकमध्ये सुद्धा तीच भूमिका आहे. त्यामुळे शिंदे सेना म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने आखणी करतात आणि तिथले प्रभारी कोण आहेत आणि कोणाकडे उमेदवारी देण्याचं ठरतंय. जसं की आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट पालकमंत्री आहेत, त्यांचा आणि तिथले जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा संघर्ष आहे उमेदवारी देण्यामध्ये. पुन्हा आपण पुण्यामध्ये गेलो तर नाना भानगिरे जे की शहर प्रमुख आहे ते थोडेसे नाराज आहेत. काल विजय शिवतारेबरोबर त्यांचा थोडंसं खडाजंगी झाली. म्हणजे की स्थानिकचे नेते आणि वरिष्ठ नेते कसे सामावून घेतात हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तसं पाहिलं तर इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्याकडे पूर्णपणे जबाबदारी पुण्याची दिलेली आहे. त्यांनी जागा वाटप व्यवस्थितरित्या करून तिथे काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांनी युती केलेली आहे आणि त्याचा निश्चितपणे परिणाम उमेदवारी देताना सुद्धा होणार आहे. म्हणजे की तिथल्या स्थानिक नेत्यांना मत विचारात घेऊन उमेदवार कशा पद्धतीने देतात याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. पुण्यामध्ये दुसरा जो प्रकार पाहिला असेल तर नीरम गोरे यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथले स्थानिक नेते नाराज आहेत. निष्ठावंत नेते जे असतील त्यांनी एकनाथ शिंदेकडे सुद्धा ती तक्रार केलेली आहे की पक्षश्रेष्ठी आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आम्हाला उमेदवारी देताना म्हणजे यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टी कारण तिथले स्थानिक नेत्यांचा प्रभाव त्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यांची बंडखोरी रोखणे हे त्या पक्षासाठी मोठ्या प्रमाणात कसोटीचं ठरणार आहे. आणि बंडखोरी केल्यानंतर अनेक मातबर नेत्यांचा त्याला त्रास होतो. कारण की आपण नगरपालिकेचा विचार केला असेल तर नगरपालिकेमध्ये नगरसेवक एक थोड्या मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत. त्याचा सुद्धा पक्षाने विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता उद्याच्या 30 तारखेला शेवटला कोण कशा पद्धतीने ए बी फॉर्म घेऊन उमेदवारी देतात त्यावर पूर्णपणे भवितव्य अवलंबून आहे. त्यानंतर पुन्हा आपण राजकीय चर्चा, राजकीय विश्लेषण करू. धन्यवाद. आजच्या भागाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.